प्रतापनगर इथं भीमनगर परिसरात एकनाथ शिंदे गटाचे शिवसैनिक नगरसेवक आणि राजन विचारे यांची रॅली आमने-सामने आली। बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अगोदर शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांनी पुष्पहार अर्पण केला। त्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी पुष्पहार अर्पण केला। नरेश म्हस्के यांनी महापौर असताना कोणतेही काम केलं नाही म्हणून त्यांना एकनाथ शिंदे नरेंद्र मोदी यांच्या नावाने मतं मागावी लागतात, अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी दिली आहे। मला वाटतं त्यांना आता कळेल की ठाण्याचा गड कोणाचा आहे। ठाण्याचा गट ओरिजिनल शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांचा आणि दिघे साहेबांचा। त्यामुळे आता त्यांची धडपड चालू आहे की स्वतः त्यांना रॅलीमध्ये फिरावं लागतं। आम्ही त्याशी कोपरी पाचपाकडीला रॅली काढली, आमच्या मागे दुसऱ्या दिवशी त्यांनी रॅली काढली। ठीक आहे, चला, त्यांना त्यांचं काम करायचा त्यांना हक्क आहे। प्रत्येकाला शेवटी उमेदवार म्हणून ते मतं मागतात, परंतु जे महापौर होते ज्यांनी 2.5 वर्षात काही करू शकले नाहीत, त्यांनी स्वतःच्या जीवावर मतं मागायला पाहिजेत, परंतु ते स्वतःच्या जीवावर मतं मागत नाहीत। मोदींच्या आणि एकनाथ शिंदेच्या नावावर ते मतं मागतात। दुर्दैव आहे। साहेब, आज राज ठाकरे आनंद मठाला भेट देऊन तळव्याला त्यांची सभा आहे। दोन्ही उमेदवार श्रीकांत शिंदे असतील किंवा नरेंद्र म्हस्के। मला वाटतं मला तिकडे काय चाललं आहे मला माहीत नाही, परंतु मी इंडिया महाविकास आघाडीचा उमेदवार आहे। माझे सर्व काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्याचबरोबर RPI, संभाजी ब्रिगेड, नंतर आप, त्यानंतर इतर सर्व जे कम्युनिस्ट पार्टी, हे सर्व कार्यकर्ते तुम्ही बघा, इथे सर्व लोक जे आणलेले आहेत, कुठलाही एकही माणूस उन्हातमध्ये प्रेमापोटी आलेला आहे आणि त्यांना माहिती आहे महाराष्ट्र वाचवायचा असेल, बाबासाहेबांचं संविधान वाचवायचं असेल तर मला वाटतं सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येणं गरजेचं आहे। म्हणून ही महाविकास आघाडी झालेली आहे देश वाचवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी। आणि ज्या ह्याच्यामध्ये जी ठोकशाही चालवली आहे, हुकुमशाही चालू आहे, त्याच्या विरोधामध्ये आज जनता सर्व एकत्र झालेली आहे आणि बाबासाहेबांचं संविधान या ठिकाणी जे आहे ते वाचवण्यासाठी आम्ही लोक सर्व एकत्र झालेलं आहे।